त्याही ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतर्फे। आज या ठिकाणी मला सर्व स्तरातून आम्ही जो राजीनामा जाहीर केला होता, मी आनंदराव मोहिते आणि दत्ताभाऊ गायकवाड तिघांनी आमचा राजीनामा जाहीर केला होता। त्यानंतर आमच्या तिघांचं बोलणं झालं आणि असं ठरलं की बाबा काही अडचणी होत्या, काही गोष्टी सरळ करायच्या होत्या, तर त्या पद्धतीने जर सर्व गोष्टी जर चालत असतील आणि बैलगाडी मालकांनी त्यांना जे नियमावली घालून दिलेली आणि अजून काही थोडेफार सभासद नोंदणीचे वगैरे जे नियम असतील ते पाळले तर 100% आम्ही काम करत राहू। कारण थोडासा विस्कळीतपणा मला जाणवायला लागला होता, त्या कारणाने मी थांबत होतो। परंतु 100% मी माझा राजीनामा आमच्या सचिवांकडे दाखल केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींचं जर पालन व्यवस्थित होत असेल तर 100% आम्ही तो राजीनामा माघारी घेण्याचा विचार केलेला आहे। मी आनंदाप्पा आणि दत्तोबा गायकवाड, तर त्या संदर्भात आम्ही लवकरच जाहीररित्या तो मागे घेतल्याचा पण जाहीर करू। तत्पूर्वी काही सूचना आहेत की पूर्वीची नियमावली आहे ती अतिशय चांगली आहे आणि त्या नियमाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत, तर त्या ज्या सूचना आहेत बैलगाडी मालकांना, तर ते आजच्या या मैदानामध्ये सर्व बैलगाडी मालक बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि लाईव्ह टेलिकास्टसुद्धा आहे, म्हणून सर्वांच्या कानापर्यंत त्या जावं म्हणून आजचा हा मुहूर्त आम्ही निवडलेला आहे। तर त्या संदर्भात मी विकास सर जगदाळे ते काही सूचना आहेत तर त्या वाचून दाखवतील। बैलगाडी मालक आज या ठिकाणी संपन्न होत असलेलं सोन्या 50-50 केसरी आणि या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। बैलगाडी शर्यत गेली आपण 4 ते 5 वर्ष अनुभवतोय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतीये। एक बैलगाडी शर्यत क्षेत्राला चांगली दिशा ज्यांच्या माध्यमातून झाली ते सर्व पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अजून काही नियमावली दिलेली आहे ती या ठिकाणी मी जाहीर करतोय। आमच्या मार्गदर्शनाखाली जी नियमावली आलेली आहे आबांचं या ठिकाणी परमिशन घेऊन या ठिकाणी मी जाहीर करतो। पहिला जो नियम आलेला आहे, पहिलं जी नियमावली आहे ती अशी आहे, रोख रुपये 1,11,000 रुपयापर्यंतची मैदानं ही विभाग मर्यादितच राहतील। आपल्या लक्षात आलं असेल, विभाग मर्यादित म्हणल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की ज्या मैदानामध्ये 1,11,000 रुपये बक्षीस आहे ते मैदान हे विभाग मर्यादित असेल आणि तो आयोजकांना अधिकार आहे, बक्षीस आपण एवढं लावलं तर पंचम म्हणजे विभाग मर्यादित जसे जसे असतील मैदानं त्या पद्धतीनं ते जाहीर करू शकतात। दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो अखंड महाराष्ट्रात ओपनची मैदानं जे घेणारे आयोजक आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, त्या मैदानासाठी कमीत कमी रुपये 1,51,000 रुपये असं बक्षीस जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यावरचं जे बक्षीस असेल ते मैदान संपूर्ण महाराष्ट्रभरातील महाराष्ट्रातल्या संपूर्ण बैलगाडी मालकांना त्या मैदानामध्ये पाहण्याचा अधिकार, परवानगी राहणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मैदानं चालू झाल्यापासून संघटनेने आपल्या सर्व बैलगाडी मालकांना एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की सभासद नोंदणी ही काळाची गरज आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामध्ये सभासद नोंदणी करत असताना बैलगाडा मालक कमीत कमी 2 वर्ष त्या बैलगाडी मालकाला बैलगाडी शर्यतीचा अनुभव असला पाहिजे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे। जर त्यामध्ये जर काही नवीन बैलगाडी मालक असतील, म्हणजे ज्यांनी खेळ आत्ता चालू केला आहे, काहींनी मागील वर्षी चालू केला आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नियम आहे, नवीन बैलगाडी मालकासाठी सभासद आपल्याला जर व्हायचं असेल तर त्यांना पुढील 1 वर्षासाठी तात्पुरतं सभासद म्हणून पहिल्यांदा नोंद करावं लागेल आणि 1 वर्ष मागलं 1 वर्ष तात्पुरत्या सभासदाचं असे 2 वर्ष झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी सभासद या ठिकाणी करून घेतलं जाईल। 5वा नियम आहे, सर्वात महत्त्वाचा नियम आहे, निकालाकरता ऑब्जेक्शन आलं, यात्रा कमिटी, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी, आपल्याला माहिती आहे पंच कमिटी आयोजक या ठिकाणी निकाल देत असतात। तो निकाल यात्रा कमिटी लय झालं त्यानंतर तालुका कमिटी
आणि तालुका कमिटीचा निकाल जिल्हा कमिटी इथपर्यंतच निकाल येणार आहे आणि या तिन्ही कमिटीचा निकाल हा अंतिम असणार आहे. बैलगाडी मालकाने तो निकाल मान्यच करायचा आहे. जर समजा निर्णय मान्य नाही केला तर त्या गाडी मालकांना दोन्ही बैल मालकांचे सभासदत्व 1 महिन्याकरता निलंबित करण्यात येणार आहे. म्हणजे बैलगाडी मालक लक्षात घ्या, आपल्याला जे पंच कमिटी आहे, तालुका कमिटी आहे, जिल्हा कमिटी आहे, त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. जर आपण तो मान्य नाही केला तर दोन्ही बैल मालकांना 1 महिन्याचं सभासदत्व हे रद्द केलं जाणार आहे. त्याचबरोबर जर 1 वर्षाच्या काळात त्याच सभासदाकडनं 5 वेळा निलंबन त्यांच्यावर जर झालं, म्हणजे बैल मालक म्हणून आपण ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतो आणि ते 5 वेळा जर आपलं वर्षात निलंबन झालं तर बैलगाडी मालक आपलं सभासदत्व संघटना ही कायम स्वरूपी रद्द करू शकते. त्यामुळं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर 2026च्या अगोदर बैलगाडी मालकांनी आपली नावं सभासद नोंदणी करून घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर होणाऱ्या संघटनेच्या मैदानामध्ये आपल्याला माहिती आहे, पहिली गोष्ट सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे. 15 सप्टेंबर आपल्याला शेवटची तारीख या वेळेला दिलेली आहे. पुढची तारीख नसणार आहे. तुम्ही 16 सप्टेंबर जरी म्हणला तर तुमचं सभासदत्व करून घेतलं जाणार नाही. तर त्यावेळेला तुम्ही सभासदत्व का घेताय याचं कारण आहे, संघटनेच्या मैदानामध्ये तुम्हाला सभासद क्रमांक येणार आहे आणि पावतीवरती तो सभासद क्रमांक नोंदवला जाणार आणि मगच तुमची गाडी नोंद करून घेतली जाणार आहे. जर आपल्याला सभासद क्रमांक नसेल, पावती तुम्हाला नोंद करू दिली जाणार नाही. त्यामुळं आपली गाडी नोंद करून घेतली जाणार नाही. त्यामुळे आपल्याला सभासद क्रमांक असणं गरजेचं आहे. 7वा नियम आहे, तालुका कमिटीनं जर आपल्या तालुक्यात बाबांनो पदाधिकाऱ्यांसाठी एक नाव, मग जिल्हा सदस्य पदासाठी असेल तर त्यासाठी तालुका कमिटीनं शिफारशीसाठीच एक नावाचा प्रस्ताव करून द्यायचा आहे. तालुका कमिटी आणि तालुक्यातील बैलगाडी मालक आपण आपली मीटिंग लावायची, त्यात तो प्रस्ताव करायचा, सर्वानुमते मंजूर करून आपण संघटनेकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि वरिष्ठ कमिटीकडे आलेला तो सादर झालेला प्रस्ताव त्या आधारे जिल्हा सदस्यांचे नेमणुकीचे पत्र संबंधित व्यक्तीला देऊन त्या संबंधित व्यक्तीचा या ठिकाणी जिल्हा बैलगाडी संघटनेच्या वरती नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, बैलगाडी मालक ऐका, कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना त्या व्यवहारात संबंधित आपण वकिलामार्फत तो व्यवहार नोटरी केला पाहिजे आणि नोटरी नाही केला तर नोटरी करणं हे बंधनकारक आहे. जर नोटरी नाही केला तर तालुका कमिटीचे 2 जबाबदार पदाधिकारी आपण त्यांच्या साक्षीनं व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे, जेणेकरून आपला व्यवहार व्यवस्थित कायदेशीररित्या पूर्ण झाला ही त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सबळ पुरावा मिळेल आणि पुरावा मिळाल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर ऑब्जेक्शन येणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यवहार करत असताना एकतर वकिलामार्फत नोटरी करू, अन्यथा तालुका कमिटीचे 2 जबाबदारी पदाधिकारी घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे. आणि विभाग मर्यादित मैदानावर करार केलेले बैल चालणार नाहीत, म्हणजे पळणार नाहीत. याची नोंद बैलगाडी मालकाने घ्या. विभाग मर्यादित मैदानामध्ये बैल मालकाचा हा बैल असलाच पाहिजे, कराराचा बैल चालणार नाही, याची नोंद घ्या. आणि हे सगळे नवीन नियम मी या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून जाहीर केले. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे सचिव आदरणीय पैलवान विलास देशमुख बोलतील. सहकारी मित्र आणि मान तालुक्याचा युवा कार्यकर्ता याने एक चांगलं देखणं मैदान संपन्न केलं, त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मी राहुल गोरे आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मानतो. गेल्या 15 दिवसापूर्वी आमच्याकडं सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कमिटीचं एक पत्र आलं होतं. नवीन जिल्हाध्यक्ष नेमणुकीचं पत्र आमच्याकडे आलं होतं आणि त्या अनुषंगानं सर्व वरिष्ठांनी चर्चा करून त्या पत्राची दखल घेत सर्वानुमते 10 तालुक्याची पत्र आहेत माझ्याकडं, त्यांच्या सर्वांच्या मते नूतन जिल्हाध्यक्षपदी महेश आप्पा चव्हाण कालगाव यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्षपदी जावेदभाई मुल्ला तांबवे कराड दक्षिण यांची नेमणूक केलेली आहे
आणि दुसरे उपाध्यक्ष अनिल आप्पा काटकर खटाव तालुका यांची नेमणूक केलेली आहे. आणि येत्या 4 दिवसात म्हणजे 13 तारखेच्या मैदानच्या अगोदर आम्ही उर्वरित जी पदं राहिलेली आहेत, मग सातारा तालुका असेल, मान तालुका असेल, फलटण असेल, वाई असेल, जावळी असेल, खंडाळा, त्याचबरोबर महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यातील तालुका कमिटी आणि बैलगाडी मालकांच्यातून जे नाव जिल्हा संघटनेकडे किंवा जिल्हा कमिटीवर येईल त्याला त्या पदाचं वाटप 13 तारखेला केलं जाणार आहे. तर आज मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षांना आणि सर्व वरिष्ठांना विनंती करतो की महेश आप्पा चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. महेश आप्पा संघटनेच्या वतीनं आपल्यावर जिल्हा अध्यक्षपदाचा पदभार दिल्यानंतर आपण त्या पदाला योग्य न्याय देऊन जिल्ह्यातील जी मैदानं संपन्न होतात तिथं सर्वसामान्य बैलगाडी मालकाला योग्य तो न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा संघटनेच्या वतीनं आम्ही करतो. पुनश्च अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्या नियुक्तीसाठी आपल्याला लक्ष अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या, ज्यावेळी यात्रा कमिटी तालुका कमिटी निकाल देईल तो निकाल तुम्हाला मान्य होणार नाही. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. इथून पुढे कोणी मला किंवा आबांना डायरेक्ट फोन करायचा नाही. तुमच्याकडे पर्याय दिलेले आहेत, यात्रा कमिटी, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी. इथून पुढचे निकाल सर्व त्यांच्याकडे राहणार आहेत याची सगळ्यांनी दक्षता घ्या.